आजच्या ह्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माझे सहकारी, खरं म्हणजे आज खूप भावनिक भावनिक क्षण आहे माझ्यासाठी. ह्या 32 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये खरोखरच तुमच्या सर्वांची खूप मोठी साथ भेटले, त्यामुळेच मी हे 32 वर्षाची सेवा पूर्ण करू शकलो. प्रत्येकाने सांगितलं की मी खूप कामामध्ये प्रामाणिक वगैरे आहे, पण हे मी माझ्या सिनियर्सकडूनच शिकलेलं आहे. त्यात पहिले आहेत देशमुख सर. देशमुख सरांचं काम मी ज्यावेळेस मी पवनेरला होतो त्यावेळेस देशमुख सर शिरसाळ्याला, मग देशमुख सर कसे काम करतात, त्यांनी तिथं हेडक्वार्टरला राहून पवनेरची PSC म्हणजे गावापासून एक 4-5 किलोमीटर आणि एकदम खड्ड्यात होती अशी, की पावसाळ्यामध्ये असं पूर्ण पाणी साचायचं आणि पाऊस पडल्यानंतर रात्री तर असं पूर्ण बेंडक्यांची आवाज अशी कोर कानामध्ये असायची. तशा हेडक्वार्टरला सुद्धा सर राहत होते आणि राहून त्यांनी सेवा केलेली आहे. तर हे पाहूनच आम्ही पुढे प्रामाणिकपणे सेवा द्यायचं आमच्यामध्ये रुजू हे झालं. तर 32 वर्षाच्या सेवेमध्ये पवनेर, शिरसाळा, केज, चाकूर, किल्लारी, आष्टी सुद्धा पाहण्यात आलं. तर ह्या पिरियडमध्ये सर्व सहकारी जे मला लाभले, ते कर्मचारी असो अधिकारी असो, ते खूप चांगले होते, सपोर्टिव्ह होते. त्यामुळंच मी एक चांगलं काम करू शकलो. कोटेचा सर सुद्धा किल्लारीला नवीन आले, दोडके सर, आताही उदगीरला दोडके सरांचा मला खूप सपोर्ट वाटला. गलांडे सरांचं नेहमी म्हणजे उस्मानाबादचं कार्य ऐकत आलेलो आहे. खडकीकर सर, मोरे सर, सर्वांनीच मला खूप साथ दिलेली आहे. आता राहिला प्रश्न आमच्या मॅडमचा, तर आता इथून पुढे त्यांनाच वेळ द्यायचा आहे, कारण रोज सकाळी उठून डब्बा करणे. सकाळी उठले की आज जाणार आहेत का तुम्ही, तिला लगेच टेन्शनचे डब्बा करावा लागतो. मग लगेच ती तात्काळ डब्बा तयार करून मला रेडी देत होती. तर ह्या जीवनामध्ये तिचा पण खूप मला सपोर्ट लाभला, म्हणूनच मी हे 32 वर्ष पूर्ण करू शकलो. त्याच्यामुळे तिचं मी थँक्यू आपल्या सर्वांसमोर सांगतो. या निमित्ताने आपण सर्व आलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपण ह्या स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा आणि इथून पुढे असेच आशीर्वाद द्यावे आणि वेळोवेळी ज्यावेळेस मी गरज पडेल त्यावेळेस आपण सहकार्य करताल अशी मला आशा आहे. थँक्यू.